शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्राच्या राजकारणातली ही फक्त एक ओळख नाहीये, तर गेल्या अनेक दशकांची राजकीय ताकद आहे। पण हेच धनुष्यबाण चिन्ह जर गोठवलं गेलं किंवा ठाकरे आणि शिंदे गट हे दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली तर त्यांचा सर्वात मोठा फायदा नेमका कुणाला होणार? ठाकरे गटाला, शिंदे गटाला की थेट भाजपला? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याच मुद्द्यावर मोठा राजकीय दावा केलाय। त्यांच्या मते कोर्टाचा निर्णय कोणाच्याही बाजूने लागला तरी या संपूर्ण संघर्षाचा राजकीय फायदा भाजपला होऊ शकतो। पण आंबेडकर असं का म्हणतात? धनुष्यबाण गोठलं गेलं तर दोन्ही शिवसेनांमध्ये नेमकं काय बदलू शकतं? आमदार खासदारांची भूमिका काय असेल आणि या सगळ्याचा आगामी निवडणुकावर काय परिणाम होऊ शकतो, हे संपूर्ण राजकीय गणित जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। शिवसेनेच्या नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातला संघर्ष महाराष्ट्राने गेल्या काही वर्षापासून पाहिलाय। 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरेंपासून वेगळा झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं। पुढे शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केलं, पण सरकार बदललं तरी खरी लढाई मात्र इथे संपली नाही। कारण पुढचा प्रश्न होता, खरी शिवसेना कोणाची, पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं? या प्रश्नावर दोन्ही गट निवडणूक आयोगासमोर गेले। निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं। ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा कायदेशीर आणि राजकीय परिणाम काय होतो याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले। आणि याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी केलेला दावा चर्चेत आलाय। त्यांच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा फटका फक्त ठाकरे किंवा शिंदे गटाला बसणार नाही, तर त्यातून एक नवं राजकीय समीकरण तयार होऊ शकतं। कारण धनुष्यबाण हे फक्त EVM वरचं एक चिन्ह नाहीये, महाराष्ट्राच्या लाखो मतदारांच्या मनात ते शिवसेनेची ओळख म्हणून रुजलेलं आहे। एखाद्या निवडणुकीत मतदार मतदान केंद्रावर जातो, उमेदवाराचं नाव कदाचित विसरेल पण पक्षाचं चिन्ह सहज ओळखतो। त्यामुळे चिन्ह बदलणं म्हणजे फक्त EVM वरचं नवीन चिन्ह मिळणं नाहीये, तर ते मतदारांच्या मनात पुन्हा नव्याने रुजवावं लागतं। आता कल्पना करा, दोन्ही गटांना धनुष्यबाण मिळालंच नाही आणि दोघांनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली तर काय होईल? ठाकरे गटाला आपल्या नव्या चिन्हाची ओळख तळागाळापर्यंत पोहोचवावी लागेल, शिंदे गटालाही आपल्या चिन्हाची स्वतंत्र नवी ओळख निर्माण करावी लागेल। दोन्ही गटांना संघटना, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा लागेल आणि इथेच भाजपच्या फायद्याचं राजकीय गणित सुरू होतं। महाराष्ट्रात भाजपची स्वतःची मजबूत संघटना आहे, बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे। त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये चिन्ह आणि पक्षाच्या ओळखीवरून संभ्रम निर्माण झाला तर भाजपला आपल्या पारंपरिक मतदारांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येऊ शकतं। विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा मतदार आणि भाजपचा मतदार यांच्यात आधीपासूनच जवळीक आहे। त्यामुळे शिवसेनेची पारंपरिक ओळख कमकुवत झाली तर त्यातील काही मतदार भाजपकडे वळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी मांडली। पण याचा अर्थ असा नाहीये की धनुष्यबाण गोठलं म्हणजे शिवसेनेची सगळी मतं थेट भाजपकडे जातील। राजकारण इतकं सरळ नसतं। ठाकरे गटाकडे स्वतःची मतदार, कार्यकर्ते आणि भावनिक आधार आहे। शिंदे गटाकडेही सत्तेतील ताकद, आमदार, खासदार आणि स्थानिक पातळीवरील संघटना आहे। त्यामुळे चिन्ह बदललं तरी दोन्ही गट आपापली राजकीय ओळख टिकवण्यासाठी पूर्ण ताकद लावतील। मात्र शिंदे गटासाठी यामध्ये आणखी एक मोठं आव्हान असू शकतं, कारण निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण दिल्यानंतर त्यांच्या राजकीय ओळखीला एक अधिकृत आधार मिळाला। आता हे जर चिन्ह उपलब्ध राहिलं नाही तर आम्ही खरी शिवसेना हा दावा मतदारांसमोर मांडताना त्यांना पुन्हा नव्याने राजकीय ब्रँडिंग करावे लागेल। पण ठाकरे गटासाठी परिस्थिती वेगळी आहे। त्यांच्याकडे शिवसेनेच्या स्थापनेपासूनची राजकीय परंपरा, ठाकरे कुटुंबांची ओळख आणि पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा आधार आहे। त्यामुळे चिन्ह बदललं तरी भावनिक नातं टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदार आणि खासदार। प्रकाश आंबेडकर यांनी याच मुद्द्यावर सर्वात मोठा दावा केला आहे। धनुष्यबाण गोठलं गेलं आणि दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली तर दोन्ही गटातील काही आमदार आणि खासदार भाजपकडे जाऊ शकतात असा त्यांचा दावा आहे। म्हणजे चिन्हाचा वाद हा फक्त निवडणूक आयोग किंवा न्यायालयाला कायदेशीर प्रश्न विचारणारा राहिलेला नाहीये, तर त्याचा थेट परिणाम पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर होऊ शकतो। कारण निवडणुकीच्या आधी नेत्याला एक प्रश्न कायम पडतो, आपल्या पक्षाचं चिन्ह कोणतं? मतदार आपल्याला ओळखतील का? आपली जागा जिंकण्याची शक्यता किती आहे आणि आपलं राजकीय भविष्य कुठे सुरक्षित आहे? अशा परिस्थितीत काही नेते आपली राजकीय दिशा बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता आंबेडकर यांनी व्यक्त केली। त्यामुळे भाजपसमोर एक वेगळं राजकीय समीकरण तयार होऊ शकतं। आधीच महायुतीमध्ये भाजपसोबत शिंदे गट आहे,
जर शिवसेनेतील आणखी काही नेते भाजपच्या जवळ गेले तर महाराष्ट्रात भाजपची राजकीय ताकद आणखी वाढू शकते, पण दुसरीकडे याचा उलट परिणामही होऊ शकतो. चिन्ह हटवलं गेलं किंवा बदललं तर ठाकरे गटाबद्दल सहानुभूती निर्माण होण्याची शक्यता आहे. पक्ष आणि चिन्ह दोन्ही काढून घेतलं अशी भावना निर्माण झाली तर त्याचा फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो. त्यामुळे चिन्हाचा प्रश्न हा भाजपसाठी सरळ सरळ फायदा देणारा आहे असं नाहीये. त्यातून कोणता राजकीय परिणाम होईल हे मतदारांची प्रतिक्रिया आणि दोन्ही गटाची संघटनात्मक ताकद ठरवेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीचं राजकारण. ठाकरे गट हा महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक आहे. जर शिवसेना ठाकरे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत मोठी अडचण निर्माण झाली तर त्याचा परिणाम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या जागावाटपावर आणि निवडणूक रणनीतीवर होऊ शकतो. कारण प्रत्येक मतदारसंघात कोणता पक्ष कोणत्या चिन्हावर लढतो, त्याची मतदारांमध्ये ओळख किती आहे आणि त्या पक्षाची संघटना किती मजबूत आहे याचा विचार करावा लागतो. म्हणूनच धनुष्यबाणाचा प्रश्न हा केवळ ठाकरे विरुद्ध शिंदे एवढाच राहिलेला नाहीये. यामध्ये भाजपचं भवितव्य, महायुतीचं समीकरण, महाविकास आघाडीची ताकद आणि आगामी निवडणुकांमधील मतांचं गणितही जडलेलं आहे. आता या सगळ्यात प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा मुद्दा असा आहे की राजकीय पक्षांमधील अंतर्गत वाद सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नेमका किती आहे. त्यांनी सादिक अली प्रकरणाचा संदर्भ देत आणि 1989 मध्ये लोकप्रतिनिधी कायद्यात कलम 29 असमाविष्ट झाल्यानंतर राजकीय पक्षांना मिळालेल्या कायदेशीर अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. त्यामुळे शिवसेना प्रकरणात केवळ चिन्ह कोणाला मिळणार एवढाच प्रश्न नाही तर निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राचाही प्रश्न महत्त्वाचा ठरतो. म्हणजे एका बाजूला सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई, दुसऱ्या बाजूला धनुष्यबाणाची ओळख, तिसऱ्या बाजूला ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार खासदारांचं भवितव्य आणि चौथ्या बाजूला भाजपचं राजकीय गणित. आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर यांचा दावा महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या मते कोर्टाचा निर्णय ठाकरे यांच्या बाजूने लागला तरी भाजपला फायदा होऊ शकतो आणि शिंदे गटाच्या बाजूने लागला तरी भाजपलाच फायदा होऊ शकतो. तर प्रत्यक्षात हा फायदा किती मोठा असेल हे धनुष्यबाणाच्या निर्णयापेक्षा त्यानंतर महाराष्ट्रातील मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात यावर ठरणार आहे. पण खरंच धनुष्यबाण गोठवलं गेलं तर ठाकरे आणि शिंदे गटातील किती नेते आपल्या गटात टिकून राहतील आणि या सगळ्या राजकीय उलथापालथीत भाजप महाराष्ट्रात आणखी मजबूत होईल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.